आजकाल अनेक आजारांचं एक मोठं कारण म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि म्हणूनच आपल्या आहारामध्ये अँटीऑक्सिडंट्स फूड्स घेणं खूप गरजेचं आहे. पण असा एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की हे अँटीऑक्सिडंट्स खरंच एवढे गरजेचे आहेत का? तर बघा, आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात. हे फ्री रॅडिकल्स स्ट्रेस, पोल्युशन, चुकीचा आहार, अतिप्रमाणात साखरेचं सेवन, प्रोसेस फूड्स ह्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये वाढतात आणि हे फ्री रॅडिकल्स शरीरातील सेल्सचं नुकसान करतात आणि त्यामुळेच एजिंगची क्रिया लवकर होते, म्हणजे तुम्ही लवकर म्हातारे दिसायला लागतात. त्यासोबतच त्वचेच्या समस्या आणि इव्हन मोठे आजारही होऊ शकतात, जसं की डायबिटीस, आर्थरायटिस, हार्ट डिझीज आणि कॅन्सर सारख्या आजार होण्याची शक्यता सुद्धा वाढून जाते. आणि ह्यावेळी अँटीऑक्सिडंट्स हे शरीराचं संरक्षण करतात. सो हे फ्री रॅडिकल्सला न्यूट्रल करतात आणि सेल्सचं नुकसान होण्यापासून वाचवतात. म्हणून बघा, अँटीऑक्सिडंट्स फूड्स घेतल्यामुळे स्किनची हेल्थ सुधारते, इम्युनिटी जी आहे ती स्ट्रॉंग होते, इन्फ्लेमेशन कमी होतं म्हणजे शरीरातील सूज कमी होते आणि त्यासोबतच डायबिटीज, हार्ट डिझीज आणि इव्हन कॅन्सर सारख्या आजारांना सुद्धा तुम्ही दूर ठेवू शकता. आणि हे अँटीऑक्सिडंट्स मिळवण्यासाठी हे काही अन्नपदार्थ आहेत जे तुम्ही रेग्युलरली तुमच्या आहारामध्ये ऍड करू शकता. आणि ते म्हणजे गाजर, बीटरूट, पालक, बेरीज, ग्रीन टी अशी फळं आणि भाज्या घेऊ शकता. सो जेवढे रंगीत भाज्या आणि फळं तुम्ही तुमच्या आहारामध्ये ऍड कराल तेवढेच अँटीऑक्सिडंट्स तुम्हाला मिळतील. सो हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसोबत नक्की शेअर करा.